Hello friends, today's lecture, chapter number 5th, Total Quality Management and ISO Standards. First, Total Quality Management. What is TQM? TQM means Total Quality Management. Previous lecture आपण बघितलं क्वालिटी सर्कल, क्वालिटी ॲश्युरन्स, क्वालिटी कंट्रोल, ओके हे आपण बघितलेलं आहे. आता टी मीन्स टोटल employment of all employees, involvement of all employees. Total means total organization members are involving in the management or quality management. Okay, Q means quality. Quality means customer satisfaction. Customer satisfaction म्हणजे कस्टमरचं जे सॅटिस्फॅक्शन आहे, त्याची रिक्वायरमेंट आहे ती काय आहे, फुलफिल करणे. कस्टमरची नीड जी आहे ती फुलफिल करणे आणि त्याच्या थ्रू काय करणे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन करणे. देन मॅनेजमेंट, मध्ये मॅनेजमेंट ॲप्रोच आहे. ही जी प्रोसेस आहे ती टोटली मॅनेजमेंट अप्रोचेबल आहे. फोकस ऑफ QC, QA अँड TQM. First, quality control, it's related to the product. Quality control, it's related to the product. Quality assurance, the quality control, it's related to the checking, inspection and preventing the defects. Prevent the defects or rejection. Quality assurance means assurance about the product. Assurance about the product, security or warranty about the product and the process, product and the process. Then TQM, total quality management. It includes the product, process, people, organization and the culture. याच्यामध्ये सर्व काही जे आहे ते इन्क्लुडेड आहे. याच्यामध्ये सर्व काही इन्क्लुडेड आहे. याचे स्टेप्स तर बघितल्या. फर्स्ट वन इज द इन्स्पेक्शन, देन क्वालिटी कंट्रोल, देन क्वालिटी ॲश्युरन्स, देन टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट इज all factors, that is inspection, QC, QA are included in the total quality management. Total quality management. Total quality management. Definitions of total quality management: the control of all the transformations of an organization to satisfy consumer needs in most economical manner. Control of all transformations. Meaning of control of all transformations. Transformation means resources जे आपण यूज करणार आहे, इनपुट्स जे आहे, इनपुट्स टू द गुड आउटपुट और गुड फिनिश्ड प्रॉडक्ट. याच्यामध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, याच्यामध्ये जे स्टेप्स आहेत, ह्या सगळ्या स्टेप्स ज्या आहेत त्या काही करणे, कंट्रोल करणे ऑफ ॲन ऑर्गनायझेशन टू सॅटिस्फाय कस्टमर नीड्स, कंझ्युमर नीड्स इन मोस्ट इकॉनॉमिकल मॅनर. इन मोस्ट इकॉनॉमिकल मॅनर. या काय करणे, ही जी ट्रान्सफॉर्मेशन्स आहे हे काय करणे, कंट्रोल करणे आणि कस्टमर सॅटिस्फाय, कस्टमरला सॅटिस्फिकेशन होईल किंवा त्याच्या नीड्स ज्या आहेत त्या फुलफिल होतील तसं काय करणे, त्यांना प्रोव्हाइड करणे. ओके. TQM इज द कंझ्युमर फोकस्ड मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी. TQM इज द कंझ्युमर फोकस्ड मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी. फोकस कोणावर केलं आहे, कंझ्युमर केलं आहे. कंझ्युमरच्या नीड, कंझ्युमरची रिक्वायरमेंट जे आहे त्याच्यावर काय केलं आहे, फोकस केला. इट इज कंटिन्युअस प्रोसेस. It is continuous process where all activities are carried out for satisfying needs of consumer. Satisfying needs of consumer. Consumerचे needs satisfy करण्यासाठी किंवा needs fulfill करण्यासाठी ही प्रोसेस आहे. ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. ही काय आहे, कंटिन्युअस प्रोसेस आहे. देन प्रिन्सिपल्स ऑफ TQM और प्रायमरी एलिमेंट्स. प्रिन्सिपल्स ऑफ TQM और प्रायमरी एलिमेंट्स. कस्टमर फोकस, याच्यामध्ये काय केलेलं आहे,
कस्टमर्सचे रिक्वायरमेंट्स आहेत, त्याचे जे नीड्स आहेत, त्याच्यामुळे ज्या नीड्स आहेत, fulfill the needs and demands of consumer, fulfill the needs and demands of consumer which never remain constant and keep on changing according to type, environment, fashion, standard of living. याच्यामध्ये जे काय आहे म्हणजे कस्टमरचे जे नीड्स आहेत किंवा त्याची जी सुटेबिलिटी आहे, रिलायबिलिटी आहे, व्हर्सॅटिलिटी, मेंटेनेबिलिटी, ही काही करणे कस्टमरला त्या प्रॉडक्ट थ्रू पुरवणे म्हणजे इट इज द प्रोसेस ऑफ कस्टमर फोकस किंवा कंझ्युमर फोकस. टोटल एम्प्लॉई इन्व्हॉल्वमेंट. In this principle, all persons working in organization should be involved in TQM operation with an understanding that TQM is everybody's responsibility. याच्यामध्ये सर्व जे वर्कर्स, मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट, टॉप लेवल मॅनेजमेंट अँड वर्कर्स अँड ट्रेनर्स, all persons are included in the TQM process or TQM operations. All staff members should be trained in various areas like meeting skills, positive attitude towards customer, quality improvement, suggestion system, quality circles, etc. are included in the TQM operation or TQM process. Then process centered. Process is a series of steps. Which take inputs from suppliers and transport them into outputs which are delivered to customer. आता TQM प्रोसेस जी आहे ती प्रोसेस सेंटर्ड म्हणले. का म्हणले? सप्लायर्सपासून आपण इनपुट्स फ्रॉम सप्लायरपासून आपण मटेरियल जे आहे ते परचेस केलं, त्या मटेरियल काय केलं, आउटपुटमध्ये कन्व्हर्जन केलं आणि ते कोणाला डिलिव्हर केलं, कस्टमरला डिलिव्हर केलं. हे सगळी जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये TQM जे आहे ते सेंटरला असते. ऑल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द TQM. Integrated system. An organization consists of different departments. To perform different functions. Generally, structure of organization is drawn in vertical manner, starting from chairman or president up to low level. Integrated system म्हणजेच काय, ही जी सिस्टीम आहे ती इंटिग्रेटर आहे. याच्यामध्ये काय व्हर्टिकली त्याचा एक फ्लो चार्ट बनवला जातो. त्याच्यामध्ये फर्स्ट स्टार्ट कुठून होतो, चेअरमन और प्रेसिडेंट और ओनर अप टू लो लेवल वर्कर. ओनर, देन टॉप लेवल मॅनेजमेंट, देन मिडल लेवल मॅनेजमेंट, देन फोरमन, देन वर्कर, देन अशा प्रकारे ते जे आहे ते फ्लो चार्ट येणार आहे. इट इज द इंटिग्रेटेड सिस्टीम. Strategic and systematic approach. According to this principle, no defective product will be produced and hence zero defect aim of TQM can be achieved. Zero defect. So that is the strategic and systematic approach process. Zero defect is achieved from the TQM process. That is the aim of TQM. Can be achieved at zero defect. So that is the strategic and systematic approach process. Continual improvement. Improvement जी आहे ती कंटिन्युअस झाली पाहिजे. In order to fulfill requirements or demands of customers. In order to fulfill changing requirements or demands of customers and to improve the quality of product continuously, the organization must concentrate on various updates
regarding new processes, equipments, innovations in a particular field, advancement in technology. तर याच्यामध्ये काय कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट पाहिजे. ओके, म्हणजेच काय जसजशा कस्टमरच्या रिक्वायरमेंट, नीड्स, डिमांड्स वाढत जातील तसं त्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, अपडेट त्याचे आपण लक्षात घेतले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. दॅट इज द कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट प्रोसेस. फॅक्ट बेस्ड डिसिजन मेकिंग, फॅक्ट बेस्ड डिसिजन मेकिंग. आणि हे जे चेंजेस होणार आहेत किंवा नीड्स चेंज होणार, डिमांड चेंज होणार आहेत, त्यावेळी काय करणे, डिसिजन जे आहे ते फास्ट डिसिजन घेणं, त्याच्यावर योग्य तो डिसिजन घेऊन आपण त्याला काय करतं, फॉरवर्ड करणे, त्याचं अप्रुव्हल करणे आणि त्याला काय करणे, इम्प्लिमेंट करणे. ती मेथड काय करणे, इम्प्लिमेंट करणे. दॅट इज अ फॅक्ट बेस्ड डिसिजन मेकिंग. कम्युनिकेशन विथ द वर्कर्स, विथ द कस्टमर्स, विथ द मॅनेजमेंट. आता याच्यामध्ये ऑल मेंबर्स इन्क्लुडेड इन द TQM प्रोसेस. याच्यामध्ये वर्कर्स आले, मॅनेजमेंट आलं, कस्टमर आलं. आता कस्टमरशी जे कम्युनिकेशन होणार आहे ते कसं पाहिजे आपलं, त्याच्यामध्ये रिलायबिलिटी असली पाहिजे. बेटर कम्युनिकेशन विथ द वर्कर्स, कस्टमर्स, फ्रॉम द मॅनेजमेंट, फ्रॉम वर्कर्स टू द मॅनेजमेंट, फ्रॉम डीलर्स टू द कस्टमर. कम्युनिकेशन कसं पाहिजे, बेटर कम्युनिकेशन पाहिजे. ओके, देन आय विल डिस्कस द TQM implementation using PDCA cycle. PDCA is a continuous improvement tool. PDCA is the continuous improvement tool. Hence it is referred as cycle. PDCA is a 4-step problem solving process. 4 steps problem solving process typically used for improvement of business process. PDCA means plan, do, check, act cycle. Plan, do, check, act cycle. First one is the plan. Lay down and plan policy and objectives of TQM. Make planning of method to achieve the objective of organization. What is the plan? Identify the problem. Identify the exactly problem by using various tools like cause and effect diagram. Analyze the problem and define clearly. Analyze the causes and draft action plan for solving the problem. आणि त्याच्याविषयी काय करणे, ॲक्शन प्लॅन तयार करणे. तयार करणे की तो प्रॉब्लेम जो आहे तो कसा सोडवणार आहे आपण, त्याच्याविषयीचा तो ॲनालिसिस करणे, डाटा कलेक्ट करणे, जनरेट पॉसिबल सोल्युशन जे आहे ते जनरेट करणे, आणि त्या सोल्युशनविषयी काय करणे, एक प्लॅन तयार, बेस्ट सोल्युशन प्लॅन तयार करणे. दॅट इज द प्लॅन. डू means develop and implement solutions. जे सोल्युशन आपण काढलेलं आहे, प्रोव्हाइड एज्युकेशन अँड ट्रेनिंग टू वर्कर्स अँड मॅनेजर्स टू अचीव ऑब्जेक्टिव्स. इम्प्लिमेंट TQM बाय इंट्रोड्युसिंग न्यू वर्क कन्सेप्ट. त्याच्यामध्ये काय करणं, डूमध्ये डेव्हलप अँड इम्प्लिमेंट सोल्युशन. जे सोल्युशन आहे ते काय करणे, त्याचा एक्सपेरिमेंटल सेटअप तयार करणे आणि एक्सपेरिमेंटली त्यावर काय करणे, प्रॅक्टिकल करणे, म्हणजे त्याची टेस्ट घेणे, त्या सोल्युशनची टेस्ट घेणे, त्याचा रिझल्ट ॲनालिसिस करणे, रिझल्ट जो आहे त्याचा ॲनालिसिस करणे.
रिझल्टचं आहे त्याचं ॲनालिसिस करणे. मीन्स इम्प्लिमेंट द प्लॅन ऑन अ ट्रायल और पायलट बेसिस. ट्रायल बेसिसवर काय करणे, त्या सोल्युशन काय करणे, इम्प्लिमेंट करणे, ते सोल्युशन यूज करणे. मीन्स काय, प्लॅन जो आहे तो प्लॅन बनवलेला प्लॅन जो आहे तो इम्प्लिमेंट करणे. चेक. देन आपण जो प्लॅन केलेला आहे, ॲक्शन प्लॅन तयार केलेला आहे सोल्युशनशी रिलेटेड, प्रॉब्लेमशी रिलेटेड, त्याला इम्प्लिमेंट करणे. डूमध्ये काय करणे, इम्प्लिमेंट करणे. अँड चेक the result by observing them and find causes of non-conformance, use abilities and the reasons. त्या चेकमध्ये काय करणे, जो तुम्ही प्लॅन इम्प्लिमेंट केलेला आहे त्याचा काय करणे, रिझल्ट अनालिसिस करणे. इव्हॅल्युएट द रिझल्ट, त्याचं इव्हॅल्युएशन करणे. त्याचं काय करणे, इव्हॅल्युएशन करणे. त्याचं काय करणे, इव्हॅल्युएट द अबोव कलेक्टेड डाटा ऑर रिझल्ट. डूमधून जो डाटा आपल्याला मिळणार आहे, रिझल्ट मिळणार आहे, त्याचं इव्हॅल्युएशन चेकमध्ये केले जाते. ॲक्ट. इम्प्लिमेंट द फुल स्केल सोल्युशन. इम्प्लिमेंट द फुल स्केल सोल्युशन. इफ द रिझल्ट्स ऑफ मेजरमेंट अँड अनालिसिस आर फाउंड satisfactory during check stage, the next step is to adopt the changed process by standardization and incorporate the changed process into regular procedures or work instructions. आणि त्यानंतर काय करणे, आपण ट्रायल बेसिसवर ते यूज केलं, त्याचा रिझल्ट चेक केला आणि त्यानंतर काय केलं, त्याला फुल स्केलमध्ये त्याला काय केलं, इम्प्लिमेंट केलं. म्हणजे ॲक्च्युअल त्याची ॲक्शन आपण त्या प्रॉब्लेमवर केलेली आहे. दॅट इज द प्लॅन, डू, चेक, ॲक्ट सायकल फॉर TQM implementation. Thank you friends.